25 किलो चरबीयुक्त वजन कमी झालं असतं का? नसतं झालं सर, मी उलट वाढत गेले असते अजून. वय कमी आणि वजन जास्त झालं माझं सर. येस, वय कमी आहे, वजन जास्त झालेलं आहे. तर वय किती मॅम सध्या तुमचं? सर माझं 19 चालू आहे वय, पण असं वाटत होतं 70-75 वय आहे. क्या बात, 19 चालू आहे आणि असं वाटत होतं 70-75 वय आहे. नक्कीच बघू शकता या ठिकाणी. म्हणजे 1 वर्ष झाले मॅडमला 25 किलो वजन कमी करून. म्हणजे ज्यावेळेस 89 किलो वजन होतं, तर त्यावेळेस तुम्ही 18 वर्षाचे होते मॅडम. हो. बघा, 18 वर्षाच्या असताना मॅडमचा बिफोरचा फोटो बघा, कसे दिसतंय. म्हणजे 18 वर्षाचं वाटतच नाही मॅडम कुठल्याच अँगलनी. मॅडम अँगल. या पहिल्या फोटोमध्ये 35 ते 40, 40च्या आतपर्यंत मॅडमचं वय त्या ठिकाणी वाटतंय. पण वय किती होतं? वय त्या ठिकाणी त्यांचं 18च वर्ष वय होतं. आणि 18 वर्ष वयामध्ये 89 किलो त्या ठिकाणी वजन झालेलं होतं. आणि आता बघू शकता जबरदस्त 65 किलो वजनावर मॅडम आहे. 25 किलो चरबीयुक्त वजन मॅडमनी त्यांच्या शरीरावरनं कमी केलेलं आहे या एका वर्षाच्या कालावधीमध्ये. तर जबरदस्त मॅम, खूप खूप छान, खूप खूप अभिनंदन तुम्हाला. तर मला विचारायला आवडेल ज्ञानेश्वरी मॅडम, 25 किलो जे तुम्ही शरीरातनं वजन कमी केलेलं आहे, तर आता फिलिंग कशी आहे? काय वाटतंय 25 किलो कमी केल्यावर? सर आता खूप मस्त वाटतंय. असं वाटतं की आपण खूप ग्रेट कम्युनिटीला जोडलो गेलो. येस, ग्रेट कम्युनिटी तर आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतोय? म्हणजे 18 वर्षाचे असताना 89 किलो असताना चांगलं वाटायचं का आता चांगलं वाटतं? सर आता खूप छान वाटतं. येस. आणि तुम्ही कधीपर्यंत जॉईन राहणार मॅम कम्युनिटीला? आयुष्यभर सर, कारण की या कम्युनिटीमुळे तर मी लाईफ चांगली जगू राहिले. क्या बात आहे, खूप छान. आणि काही आरोग्याची समस्या होत्या ज्ञानेश्वरी मॅम तुम्हाला आधी? हो सर, म्हणजे एवढ्या नव्हत्या वय कमी असल्यामुळं, पण असं दम लागणे, धाप लागणे होतं. बरोबर. थोडं जरी चाललं तर श्वास घेता येत नव्हता सर मला. येस, वाढलेल्या वजनामुळे दम लागणे, धाप लागणे, परत येस, दम लागणे, धाप लागणे असा त्रास त्यांना पूर्वी होत होता वाढलेल्या वजनामुळे. आता वजन कमी केलं, 25 किलो वजन कमी झालं, जबरदस्त असं त्यांचा फिटनेस आलेला आहे. आणि मॅम, तुमच्यात झालेला बदल तुम्ही इतर लोकांशी शेअर करताय का? हो सर, करते. येस, खूप छान. तर ज्ञानेश्वरी मॅडम साठी क्लॅपिंग करूया. जबरदस्त असं त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आणि काय वाटतं ज्ञानेश्वरी मॅडम तुम्हाला? डाएट घेतला होता, येस. केशव सर म्हणतात डाएट घेतला होता. काय डाएट घेतलं होतं मॅम तुम्ही? कसं तुम्ही वजन कमी केले जरा सांगा. सर आपला सकल संतुलित 2 टाइम आहार घेऊन मी हे केलं. येस, बरोबर. SMS प्लॅन करून अमेझिंग असं ज्ञानेश्वरी मॅमनी वजन कमी केलेलं आहे. तर थँक्यू सो मच ज्ञानेश्वरी मॅम. आणि काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही कम्युनिटीला? तुमच्यासारखं वजन इतर लोकांना कमी करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? सर आपलाच आहार घ्यावा लागेल, कारण की मी डॉक्टरांकडून पण डाएट प्लॅन घेतला होता, पण त्याच्यामुळे मी उलट आजारी पडले होते सर. अच्छा, डॉक्टरनी तुम्हाला काहीतरी वेगळा डाएट प्लॅन सांगितला होता का? हो, पण त्याच्यामुळे उलट मी आजारी पडले होते. त्यांनी काय तुम्हाला जेवण वगैरे बंद करायला सांगितलं होतं? नाही सर, त्यांनी खूप असा डाएट प्लॅन सांगितला होता, पण त्याच्यामुळे माझं मस एका दिवसातच अर्धा किलो कमी झालं, पण मी 2-3 दिवसातच आजारी पडले सर. येस, बघा, डॉक्टरांनी सांगितलेल्या डाएट प्लॅनने मॅडम 2-3 दिवसात आजारी पडल्या. अशक्तपणा त्यांच्या शरीरामध्ये यायला लागला. आणि उपाशी राहून किंवा कमी खाऊन या ठिकाणी वजन कमी होत नाही. आपल्या हॅपी हेल्थी कम्युनिटीमध्ये भरपूर खाऊन, 3 टाइम तुम्ही खाऊन तुम्ही या ठिकाणी वजन कमी करू शकता. फक्त ते 3 टाइम काय खायचंय ते कोच सांगतील तशाप्रमाणे ऐकणं गरजेचं आहे. आणि मॅडम, तुम्ही जो डाएट प्लॅन घेतला होता डॉक्टर कडून, त्याला किती खर्च आला होता तुम्हाला? काय एक्सपेन्स किती आला होता डॉक्टर कडून? सर खर्च नव्हता, कारण की थोडेसेच घेतले होते त्यांनी, आपले 500 का 600 रुपये. पण त्याच्यामुळे उलट म्हणजे डाएट प्लॅन हा घरून सांगितला होता त्यांनी, काय काय खायचं, काय काय नाही. आणि त्या ज्या गोष्टी घ्यायला लावल्या होत्या त्याला किती खर्च लागला होता? सर त्याला नव्हता लय खर्च लागला, कारण आपल्या घरातच उपलब्ध होत्या त्या वस्तू सगळ्या. बरोबर. घरात उपलब्ध असलेल्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी खायला लावल्या होत्या. आणि जे आपल्या सर्वांना माहितीये की त्यामध्ये पौष्टिक घटक कुठलेच नाहीये. असं आजकालचं अन्न पूर्वीसारखं नाही राहिलेलं, जेणेकरून शरीरातले घटक पूर्ण होतील. आणि शरीराचे घटक पूर्ण होऊन बॉडी डेफिशियन्सी जी आहे त्या भरून निघतील. तर त्यामुळं मॅम, तुम्हाला डॉक्टरनी सांगितल्या डाएटमुळं तुम्ही 2-3 दिवसात आजारी पडल्या, तर तुम्हाला परत डॉक्टरकडे जावं लागलं होतं का? हो सर, मी पर आयुष्यात टाकलं होतं मला. बापरे, बघा, आयसीयू मध्ये मॅडमला ऍडमिट केलेलं. तर म्हणजे त्या डाएटमुळं 2-3 दिवसात आजारी पडल्यामुळे तुम्हाला आयसीयूत जावं लागलं.
हो सर, कारण की मला इतका ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की मला पूर्ण छातीत आणि त्यातून दुखायला लागलं.